वेलकम बॅक। आता आपण समजावून घेऊया जी या लेटरचा उच्चार। कारण इंग्रजी वाचनामध्ये आणखीन एक समस्या जाणवते ते म्हणजे जी चा उच्चार। कारण जी चा देखील उच्चार दोन प्रकारे होतो, ज आणि ग। तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजावून घेऊया याचा उच्चार ज कधी करायचा आणि ग कधी करायचा। तर जसे की जिम ज उच्चार होतो, गॅप ग उच्चार होतो। जी नंतर जर ई आय वाय हे लेटर्स आलेले असतील तर त्याचा उच्चार होईल ज। जसे की पेज, मॅजिक, एनर्जी या शब्दांमध्ये आपण पाहू शकतो जी नंतर ई आय वाय हे लेटर्स आलेले आहेत, त्यामुळे त्याचा उच्चार होतो ज। पेज, मॅजिक, एनर्जी। तर इतर सर्व ठिकाणी म्हणजे उरलेले अल्फाबेट्स असतील तर जी चा उच्चार हा ग असा होणार आहे। जसे की गेम, गन, ग्रुप यासारखे शब्द। मला वाटतं या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला जी चा उच्चार ज कधी करायचा आहे आणि ग कधी करायचा आहे हे समजलं।